नमस्कार भावांनो, स्वागत आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. छानशा गोंडशा प्याराशा स्वागत आहे. ड्रायव्हर टॉपचा विषय नाही, खतरनाक विषय. बिना पटीला थोड्या ट्रॅक्टरवर सायलीवर आम्हाला जत्रा जायचे. खराब शेट ट्रेन बाबा. गटी तटीचा विषय. एवढे बुसकट का खाली व्हायचं तर गायासाठी. इसको बोल दे ड्रायव्हर. इस्ता दुराळा दे इसके लागा लागा हे. अरे काही पडानाच. अरे बार खड्डा घेतला तरी अजून माग पडाना. म्हणजे किती पॅक झालं, लय पॅक झाले. ड्रायव्हर डासा हमारे ड्रायव्हर भाई दादांचे. अरे ती पडानाच. ड्रायव्हर स्वतः खाली उतरून बघत काय झालं विषय बाबा. मग कस काय निघा ना. थोडं सर निघलंय बाकी खबर आहे. कस काय निघा मग काय विषय. दाबून भरले त्यामुळे निघा नाही बाबा. थोडंच पडलंय आणि त्यात पडल्यावर वाटा नाही एवढा विषय पडलाय. अवघड विषय. कसं वाटतंय आपल्याला. खूप भारी वाटते. ड्रायव्हर बोलते सबको बोलते जय महाराष्ट्र, जे पब्लिक, जे काहीतरी जे आहे, जे जवान जे किसान. खड्डा घेतलाय बार पण काही होय ना. निघा ना लय चोपू. कोण होतं चोपायला काय माहित, कोणता महान नेता होता. हे काय ट्रॅक्टरने खड्डे घेऊ घेऊ जार झाले पण खाली काही पडानाच. चुपिनारच लय खतरनाक माणूस होता. ते सापडला ना बोतच ती भरायला न्यायचा डायरेक्ट. कोणाला असलं संपर्क मला सापडला तुम्हाला डायरेक्ट नंबर देतो त्याचा. मला सापडला नंबर देतो त्याला कॉन्टॅक्ट कर. मग तुम्हाला बोध बीत गायला बियार लागत नाही का चुपून देईन. काय पॅक करून टाकले बुसकडचं एवढं पॅक केलं. मला बोध किती पॅक करीन. हा विषय का काय विषय झाला. पिनच डायरेक्ट निघली. लक्षच गेलं ना. आता एवढं लक्ष गेलंय डायरेक्ट काम पैसे झाला असता. पाईप तुटला असता बाबा. पिन बसून आधी मग तुम्हाला बोलतो थोड्या वेळ. हे की माग यायचे ना. ओके ऑटोमॅटिक मेरी जान. कटीचा ड्रायव्हर आहे खाली. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना नहीं आई तो डायरेक्ट वर करून चला आपलं. हमको जाने अभी देवी काही यात्रा पे आपल्या देवीला चाललो आम्ही. मी करून दादा चला. आपली हेअरस्टाईल कशी वाटते. छान वाटते का. चेंज केली थोडा लुक चेंज करा म्हणलं. कशी वाटते हेअर आज. ये आपण वाढणार ती. आपल्याला केस वाढायची जास्त. लुक बादशा करायचा आहे काही करून. आज ट्राय केली पुढे केस आपल्या कायमवर असतात पण आज ट्राय केली. कशी वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आज फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो व्हिडिओ त्यामुळं थोडं इकडं बघण्यात येते दुसऱ्या साईडला. मी चिकना भावानं काय केलाय बाहेर जाऊन दाखवा. भावानं कसं दिसतंय मी. हाय कसं आहे आपला मेकअप भारी दिसतोय का. ओके ना. हे कसं वाटतोय मी एकदम चिकना. मला भावांना मस्तपैकी आलं देवीवर. आता सध्या देवीवरची आजची गर्दी. अजून आत नाही गेलो. आजची गर्दी माहित नाही किती किती नाही. आत नाही गेलो. जाऊत आता लवकरच. भाऊ गेला आपला कोण आणायला. खर्च काळा खर्च आहे. चला बरं वाटेल. जे भावानं आपले केस लयच गळायला लागले. आडमाबाचे काय झालंय काय माहितलं विषय झालाय. आता कोरफडने म्हणले नीट होते. ट्राय करतो. आपल्याकडे हाय कोरफड बघूत. एक चाकून एक प्लेट घेतली आपल्याला. हे साहित्य अति आवश्यक आहे. एक कोरफडला पाणीच वाटण्यात आले कसलं झाली. बघू आपण दोन काढू. आतला तर माल घ्यायचा बाहेर थोडीच घ्यायची आपल्याला. चला आपण ती दोन काढू त्याला घेऊत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं हे मेन पॉईंट आरसा लागणार आहे. कारण की आपलं फेस काय बघायचं आरशातच बघावं लागणार आहे ना. थांबा पुण्यात ह्या दोन या कोरफड इसको निकालना पडेगा इस वाटी में. चलो भावानं लय ती सॅटिस्फाईन लय भारी. सॅटिस्फाईन बच्ची के दिल में वडा पाव. फर्स्ट टाइम आहे. आपण कवा लावलेलं नाही ती आपल्याला जास्त माहिती नाही यातलं. मग ते हेअर चांगले होते त्याने. ट्राय करणार काय जाते.
निकाल दिया है मेरी जान मेरी काल वस्तू. हे मधला भाग असतो हे भावाने दिसते का हे मधला भाग घ्यायचा हे असं साईडचं नाही का असलं हे काढून टाकायचे मधला भाग घ्यायचा. कसं वाटते भावांनी बघा कसले काढून घेतले एकाच काढले ही लावून घेऊ कुछ व्यर्थ नहीं जाना चाहिए. इसका तो त्याचं काहीतरी करत असते मिक्सर मध्ये एवढं निघलं एकात निघलं एवढं ट्राय करू कसं असते कसं नाही. जेली बिली नसतं कसलं काय माहिती ती असलं बघायचं मला हे काय केसा लागलं आणि कळा नाही लागले का नाही. अनुभव इकडे पाहिजे चांगलं मी आरशात बघून लावतो थांबा आरशात बघावंच नाही राहिलो केस ओले करून लावावं लागतंय का कसं लावावं लागतं ह्याचा पत्ता नाही मला पहिली गोष्ट. वेगळंच वाटतं वाचलं बेकार येतं ह्याचा कशी लावतात काय माहिती फेसला लावते त्याला फेस चेहऱ्याला कशी लावतात काय माहिती. मॅगी नूडल्स सगळं अंगावर सांडत ही अंगावर काय कापड घेतलं ना आपण याय हे कसं झालं बेकार सगळा राडा करून घेतलाय मी अंगाचा अंगावर पडलंय लाखा लय बेकार परिस्थिती गेले. एकाच त्यात भागले एक तर उरून राहिले का कसलं झालं ही बघा यो भारी झाले केस झाले बाहेर सर लुक कसं आहे लुक केस आता धुल्यानंतर कळते कसं होते कसं नाही आपल्याला वाळून द्यावं लागेल. यो का मारलं झालं भावा लय बेकार वाशी द्या बट सोडलं लुक कसा आहे लुक बोले तर लुक हमारा हो चुका आहे बाबांनो वापरा झालंय सगळं डोक्याला बिकायला लावून थोडं दाम वाळल्यानंतर बघूत कसा येतं मजा आला काय रिझल्ट आउटपुट काय येते बघूत वाळल्यानंतर भेटत वाळल्यानंतर थोड्या वेळानंतर चला
पण भावानं लुक कसा आलाय ये बघ थोड्यात वाळत आता वाळण ना वाळल्यानंतर कळ म्हणजे केस होतात कसे नाही म्हणजे हे सुट्टी सुट्टी केस होतात आणि गळत नाहीत केस हे लावलं कोरफडणी बघ भावानं कसले केस झालेत बेकार काटकी गणी झाले कसे काट ताड 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 लय बेकार झाले बाबा अरे भावानं मस्त केस जुले आता जेव्हापर्यंत आता जेव्हा सुकत आहे ना तेव्हा कळण कशी नाही कशी झाली थोड्याशी काळ्या अजून वाटत नाही मला काही वाटत ना फरक पण जेव्हा सुकत आहे ना तेव्हा कळते काळ्यात कसे झालेत कसे झालेत केस नेमकं काय बदल होते बघू पण असे सुट्ट्या झाले वाटते असा कायम गुथडा असायचा केसात सुट्ट्या झाले वाटते आता केस मस्त की सुकल्या कळण बघूत ना भावानं मस्त सुट्टी केस झाले लय भारी वाटते वा 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 एकदम भारी ना